3 चेंडू आणि फक्त 2 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करत अंकित कदम संघासाठी बहुमूल्य असं योगदान देत अंकित कदम पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटासा रनअप. क्विक अशी गोलंदाजी. ओ उलटासा फटकार आणि या तऱ्हेने उत्कृष्ट असे झेलबाद झालेले आहे. अतिशय महत्त्वाचे खेळाडू साहेब अशा आउट झालेले आहेत. साहिबाज खान ये मुझे अपने इसके पहले वाले मैच का रिप्ले दिखाते हुए, इसके पिछले वाले मैच में भी इसी तरह से आउट हुए थे स्कूप शॉट करते हुए. मला वाटत नाही फलंदाजा विचारला तुम्हाला चेंडू दिसला का हा. चेंज इन पेस आणि जैसा आप बोल रहे थे साहिबाज को देखकर पृथ्वी शॉ नहीं, पाकिस्तान के ओपनिंग बैट्समैन अमजद खान की याद आ रही है मुझे. 2020 में वो कैप्टन भी होने वाले हैं अभी. ओ पुन्हा एकदा अंकित कदम सज्ज. वैयक्तिक 5 शतक घेऊन पुन्हा एकदा सज्ज. व्यवस्थित असा उत्कृष्ट असा चेंडू. लागोलाग 2 चेंडू असे निर्धाव टाकलेले आहेत त्यांनी. समोरच्या संघावर पूर्णपणे प्रेशर बनवलेलं आहे आणि या तऱ्हेने पहिलं षटक. धावसंख्या आहे 2 धावा. आता मला वाटतं फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत. आता 12 चेंडूत आपल्याला अशी काही धावसंख्या बघायला मिळणार आहे. प्रकाश नाटेकर पुन्हा एकदा सज्ज. संघासाठी दुसऱ्याने वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन प्रकाश नाटेकर संघाची व्यूहरचना बघत, फिल्डिंगची व्यूहरचना बघत. छोटा रनअप, छोटी शर्यष्टी म्हणतात ना, नाव उंची लहान पण कीर्तिमान असे कांदुलीत नावाजलेले प्रकाश नाटेकर सज्ज. स्वतःच संघाची व्यूहरचना बदलत. जर तुम्हाला अनुभव काय असेल हे माहिती असेल तर तुम्ही बघावं. प्रकाश नाटेकर पूर्ण अनुभव पणाला लावत संघाची जबाबदारी स्वतःवर घेत असं संघासाठी दुसऱ्याने वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन प्रकाश नाटेकर सज्ज. डोक्यात खूप काही विचार. पहिला चेंडू थोडासा फुलटॉस आणि मस्त तऱ्हेने टोलवला आहे लेग साईडला. उत्तुंग असा षटकार. उत्तुंग असा षटकार. प्रकाश नाटेकर पहिल्याच चेंडू षटकार आलेला आहे. मनीष फलंदाजाचं नाव मनीष यांच्याकडून संघाला अपेक्षा आहेत, खूप अपेक्षा आहेत. जसा पहिला चेंडू फटकावला त्याप्रमाणे पूर्ण संघ वाट बघत आहे. दुसरा चेंडू घेऊन प्रकाश नाटेकर थोडा आकृती चेंडू आणि परत ओ मिस झाले. थोडा कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न परंतु थोडा पेस मध्ये थोडा मिस झालेला आहे. थोडा पुढे मागे असा प्रकाश नाटेकरांचा टप्पा आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करताना पहिला षटकार मारल्यानंतर दुसरा असा निर्धाव ह्यालाच म्हणतात अनुभव. पुन्हा मनीष सज्ज, पुन्हा प्रकाश सज्ज, पुन्हा प्रकाश एकदा सज्ज, मनीष सज्ज आणि परत एकदा पुढे उत्कृष्ट असे टोलवलेला आहे. कॅच आहे. बघूया टप्पा आणि हा फक्त 2 धावा. 3 चेंडू 8 धावा. फलंदाजी पुन्हा एकदा मनीष सज्ज. मनीष यांच्याकडून त्यांच्या संघांना मोठ्या अपेक्षा आहेत. ज्या प्रकारे पहिल्याच चेंडूवर लेग साईडला षटकार मारलेला त्याप्रमाणे त्यांची संघ अतिशय वाट बघत आहेत. पण प्रकाश नाटेकर काही कच्च्या गुरुचे चले नाहीत. पूर्ण अनुभव पणाला लावून
स्वतःच्या बॉलिंगमध्ये व्हेरिएशन देत पुन्हा एकदा सज्ज, थोडा हवेत, थोडा असा आकुटप्या चेंडू आणि लेग साईडला फिरवलेला आहे. मला वाटतं फक्त एक धावा असेल. उत्कृष्ट असा फिल्डिंगचा नजारा आणि एकच धाव गेलेली आहे तिथे. वा, याच म्हणतात अनुभव. मितेश, काय वाटतं तुम्हाला, कुठे कुठे जाईल हा सामना? ज्याच्याकडे पहिला चेंडू षटकार गेलेला, थोडी चुरशीची होईल मॅच की वन साइड होईल? चांगलं कमबॅक केलंय प्रकाश नाटेकर यांनी आणि बॅट्समॅन जीतू बघूया काय करतायत. एक अच्छा शॉट गगन चुमता और कैच हो सकता है, देखना होगा. ओ गुड ट्राई और ये 2 रन. अच्छा ट्राई किया कैच के लिए. अच्छा कमबॅक प्रकाश नाटेकर का पहली गेंद पे 6 लगने के बाद. मी खरंच या खेळाडूंना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. जेव्हा ऊन रखरखत आहे, ऑलमोस्ट 42, 43, 46 डिग्री सेल्सिअस तापमानामुळे विदाऊट ज्या प्रकारे हे खेळ करतायत. परत एकदा उत्कृष्ट असा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये मारलेला, या ठिकाणी रनआउटचा प्रयत्न आणि हो, मी म्हणतो जर एखादा सिनियर प्लेअर 40 पूर्ण केले या प्रकारे स्वतःची तत्परता दाखवत असेल तर मला वाटतं यंगस्टर किंवा नवोदित खेळाडूंना खूप काही शिकण्यासारखं आहे प्रकाश नाटेकर यांच्याकडून. या प्रकारे 2 षटकं 14 धावा टोटल, एकूण 14 धावा 2 षटकं. बघूया आपण नवीन गोलंदाज कोण येतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट घेऊन लाली. 2 षटकं 14 धावा. पुन्हा एकदा सज्ज लाली. लेफ्ट आर्म राऊंड विकेट घेऊन फलंदाजी सज्ज आहेत जीतू. मितेश सिंग, तुम्हाला काय वाटतं, काय अशी फायटिंग टोटल असायला पाहिजे या ठिकाणी? 2 ओव्हर 14 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर मध्ये तुम्ही काय बघू इच्छिता की एवढी स्कोर असेल तर ही थोडं समोरसाठी चॅलेंजिंग असेल किंवा काही असेल? बॉलिंग लाइनअप फील्डिंग टीम का देखते हुए, बैटिंग टीम का देखते हुए मुझे ऐसा लग रहा है कि इस ओवर में और अगर 12-13 रन बना लिया जाए तो फाइट कर सकते हैं. बघू आपण लाली या ठिकाणी 27 12-13 रन देतात का आणि थोडी काय फायटिंग टोटल निर्माण करतात का? लेफ्ट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. थोडासा ब्लॉक मध्ये मारला चेंडू, उत्कृष्ट बॅट फिरवलेला आहे, चेंडू खालून चाललेला आहे आणि 1 धाव पूर्ण झालेला आहे. दुसरा धावा घेण्यात आणि यशस्वी असा प्रयत्न. 1 चेंडू 2 धावा. आमचे सहकारी प्रसाद तेंडुलकर, त्यांचा सचिन तेंडुलकरशी काही संबंध नाही असा प्रकाश तेंडुलकर यांचा. पुन्हा एकदा लाली सज्ज, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा घेऊन दुसरा चेंडू, थोडा लॉंगेस्ट रन विकेट. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि ब्लॉक होल मध्ये मारलेला आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटकार, कव्हर ड्राईव्ह असा मारलेला आहे आणि 1 रन पूर्ण करण्यात यशस्वी. ओ, आम्हाला नाही कळत. राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तिसरा असा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लाली सज्ज, धावत येऊन बॅटिंग करण्यासाठी जितू सज्ज. थोडासा आकडे पण का मिस झालेला आहे. आउट. जितू या ठिकाणी आउट झालेला आहे. जितूचा वैयक्तिक स्कोर आहे 7 चेंडू 6 धावा. थोडी अशी वाटते मला काहीतरी लो अशी टोटल झालेली आहे. मला वाटतं असं
गोलंदाजी करणारा संघ अतिशय व्यवस्थित प्रमाणे ही धाव संख्या ओलांडू शकतो. लो स्कोरिंग गेम. पहिलं षटक अंकित कदम, त्यानंतर प्रकाश नाटेकर आणि आता लाली. उत्कृष्ट षटक टाकताना समोरच्या संघावर दडपण निर्माण करून पुन्हा एकदा सज्ज. थोडा ब्लॉक हॉल मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त धावा समोरच्या संघाला. मला वाटत नाही अतिरिक्त धाव देण्याची काही गरज आहे. ते संघ पूर्णपणे स्वतःला एकदम कमी धावसंख्येला ते ऑलरेडी त्या लोकांचा तुमचा मोराल डाऊन झालेला आहे. पुन्हा एकदा सज्जला आली. थोडा ब्लॉक हॉल मध्ये मारण्याचा उत्कृष्ट ठेवलेला चेंडू आणि षट. ओ चौकार आहे, चौकार. आपण संघाची पुन्हा एकदा लाली सज्ज. दीपक थोडा असा ब्लॉक हॉल मध्ये मला चेंडू फुलटॉस लेग साइडला फिरवलेला आहे आणि हा उत्तुंग असा षटकार. और ये बॉल घूमता हुआ देखना होगा, दूसरा रन चुरा पाते हैं क्या? और ये विवेक पटेल भाग गए. आउट. शॉट. 1 रन शॉट. आताचा रन 1 पण नाही मला वाटत. अंपायर सर्टिफाइड है. जीतू आ जाइए बाहर. फिर आ गए.
आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर स्क्वार्टल स्क्वाड या संघासमोर 29 धावांचं लक्ष आहे. त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका साईडला जर पाहिलं तर प्रकाश नाटेकर आणि त्याच्या जोडीला अंकित कदम ही जोडी दाखल झाली आहे. अंकित कदम आणि प्रकाश नाटेकर. 29 धावा, 18 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. टॉस साठी मी इन्व्हाइट करील बोथ कॅप्टन. पिका थंडरबोल्ट्स आणि ब्लेझिंग युनिकॉर्न. चला टॉस साठी यायचे कॅप्टन. ब्लेझिंग युनिकॉर्न्स आणि पिका थंडरबोल्ट्स. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन सेमीफायनल नंबर 2 चा टॉस केला जाईल. पिका थंडरबोल्ट्स कॅप्टन कुणाल निकम यायचं या ठिकाणी आणि ब्लेझिंग युनिकॉर्न फिरोज खान. चला टॉस साठी या. एटीन बॉल 29 रन्स टू विन. 18 बॉल 29 धावांची आवश्यकता विजयासाठी. स्ट्राईक एंडला प्रकाश नाटेकर, नॉन स्ट्राईक एंडला अंकित कदम. तर गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालाय मामा. पहिली ओव्हर 29 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. पहिला बॉल मामा गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल शफल होऊन खेळायचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल तिकडे जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी पहिला चौकार. चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. प्रकाश नाटेकरच्या बॅट मधून हा चौकार आलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्र ते निवडलं. शफल झाले आणि जागा बनवून तो स्ट्रोक खेळला. सुरुवात चांगली झाली. श्री गणेशच्या 4 धावांनी केलाय प्रकाश नाटेकर. फायनल मध्ये जाणारा कोणता संघ असेल? 29 धावांचं टार्गेट आहे. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. चांगला फटका वीरेंद्र सेवक स्टाईलने. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. वीरेंद्र सेहवाग याची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळालाय प्रकाश नाटेकरच्या बॅट मधून. 2 लगातारचे चौकार. 29 धावांचा पाठलाग आणि 2 बॉल वरती 8 धावा त्या मात्र ठोकल्यात. ओव्हर पिच बॉल वेगाने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि कीपरच्या दिशेने गेला. डॉट बॉल. फिरोज खान या टॉस साठी. फिरोज खान. पुढचा बॉल. गोलंदाज मामावरती हल्ला केलाय. हा देखील ड्राईव्ह केला. हा चेंडू बॉटरमॅनचा चांगला वापर. तिकडे मिस फिल्डिंग झाली आहे. 1 धाव आली. क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. बॉल वरती दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात.
या दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल तो 10 या आकड्यावरती. 10 धावा फलकावरती. अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये कोणता संघ जाणार? या दोन संघातून 4 बॉल आणि 10. 2 मोठे फटके प्रकाश नाटेकरच्या बॅट मधून आलेत. या बॉल वरती अपील पंचांकडे केले, परंतु कोणताही दबाव नाहीये, कोणताही प्रभाव नाहीये पंचांवरती. लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धाव. टॉस केला जातोय सेमीफायनल नंबर 2. लेग बाईची 1 धाव. त- 11 झाले. लास्ट बॉल. 11 धावा फलकावरती आहेत. टॉस सेमीफायनल नंबर 2. पिका थंडरबोल्ट विरुद्ध ब्लेझिंग युनिकॉर्न. फुल टॉस. समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे थोडासा फंबल झाला. लगेच दुसरी धाव घेतली आणि 2 धावा वेगानं पूर्ण केल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल तो 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा फलकावरती आहेत. बारा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 16 रन की जरूरत. सेमीफायनल नंबर टॉस कोण जिंकले? ब्लेझिंग युनिकॉर्न्स टॉस जिंकले. परंतु मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा सामना जो चालू आहे. क्वार्टर स्क्वॉड विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मॅग्मा पॉवर हाऊस या 2 बलाढ्य संघादरम्यान 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 16 रन. प्रकाश नाटेकर चांगली बॅटिंग करतायत. त्याच्या जोडीला जर पाहिलं तर अंकित कदम. प्रकाश नाटेकर 5 बॉल फेस केले, 11 धावा बनवल्या. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले. अंकित कदमने 1 बॉल फेस केला, 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा फलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. चला थोडस स्पीडअप घ्या, फास्ट खेळायचे थोडं विनंती असेल. बॉलिंग साठी जर पाहिलं तर जितू आलाय. ब्लेझिंग युनिकॉर्न टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर पिका थंडरबोल्ट्स हा संघ बॅटिंग करेल. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 मध्ये. पहिला बॉल जितूचा. स्क्वेअर कट करायचं होतं बॅकफुटला जाऊन, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. 11 बॉल आणि 16 ची आवश्यकता. 1-1 धाव महत्वाची. 1-1 डॉट बॉल महत्वाचा आहे. विकेट तुम्हाला काढाव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. सेमीफायनलची मॅच आहे. फायनल मध्ये जायचं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. परंतु प्रकाश नाटेकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 2 चौकारांची बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटच्या रडार मध्ये आला. मिड विकेटला फटका सजवलाय. 2 खेळाडू पाठलाग चालू आहे, परंतु बॉल तर तिकडे अडवला गेलाय. दुहेरीचा प्रयत्न. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. 15 धावा फलकावरती. 10 बॉल आणि 14 ची आवश्यकता. रणबॉल इक्वेशन आपण पाहतोय. 10 चेंडू 14 ची आवश्यकता. स्विचिट झालाय सक्सेस. प्रकाश नाटेकर याच्या बॅट मधून कणखणीत चौकार. डीजे तुझ्यासाठी आहे
चौकार. तिसरा चौकार मात्र जर पाहिलं तर प्रकाश नाटेकरच्या बॅट मधून आलाय. 17 वरती तो नाबाद खेळी करतोय. 29 धावांची आवश्यकता होती. धावसंख्या झाली ती 19. चॉप केलाय. ब्लॉक खोलपतीचा चेंडू होता, त्याला मात्र सन्मानपूर्वक खेळून काढलं. एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय 20 या आकड्यावरती. 9 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. आठ बॉल आणि 9 धावा. 9 धावा 8 बॉल. जितू 4 चेंडू टाकले, 7 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक मामाने हाताळलं, 13 धावा खर्च केल्या, परंतु हे बॉल महत्वाचे असतील. ड्राईव्ह केलाय, फुलटॉस बॉल होता. एक सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करावा लागेल. मिस फिल्डिंग झाली आहे. बॉल जर मात्र अडवला गेलाय तिकडे. 3 धावा आल्या. प्रकाश नाटेकरने जर यापुढे षटकार मारला तर आशिष चव्हाण यांच्याकडून 100 रुपये. 23 झाले. 6 ची आवश्यकता. 7 बॉल 6 ची आवश्यकता. सात बॉल मध्ये 6 बनवायच्यात. इथून पुढे हा बॉल महत्वाचा आहे. डॉट जर आला तर मॅच 6 बॉल 6 वरती येऊ शकते, परंतु प्रकाश नाटेकर हा बॉल स्विच हिट करायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पायावरती ब्रश झाला. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. दोन धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 25 या आकड्यावरती. 4 ची आवश्यकता. 6 बॉल आणि 4 ची आवश्यकता. षटकार मारला प्रकाश नाटेकरने तर त्याच्यासाठी किरण यांच्याकडून 1000 रुपये. सहा बॉल 4 ची आवश्यकता. एक लेजेंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. अनुभव आहे या गोलंदाजाकडे, एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. या 4 धावा वाचवू शकणार का सुनील निकम गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 4 ची आवश्यकता. मॅच शेवटच्या षटकामध्ये आली आहे आणि एक चांगली मॅच होणार. सेमीफायनलची मॅच आहे. दोन्ही संघांनी जर पाहिलं तर लीग फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ दाखवला. ब्लेझिंग युनिकॉर्न आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. यानंतरची मॅच सेमीफायनल नंबर 2. सामना क्रमांक जर पाहिला तर 7वा. याच्यानंतर अजून एक सेमीफायनल आणि फायनल. यानंतर डान्सिंग अंपायर तुम्हाला पाहायला मिळतील मैदानामध्ये. डान्स करताना तुम्हाला डान्सिंग पंच जे डान्स करतील सेमीफायनल नंबर 2 मध्ये आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील. प्रदीप शिंदे यांचा डान्स तुम्ही पाहाल यानंतरच्या मॅच मध्ये. चला सुरुवात करा मॅचला. अशोक पवार सर थोडस लेट होतंय. सुरुवात करा. 6 बॉल 4 ची आवश्यकता आहे. आशिष चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जर विकेट आली तर. 6 बॉल 4. पहिला बॉल. ड्राईव्ह केलाय आणि शॉट मिड ऑफला झेल टिपलाय. एक 100 रुपयाचं कॅश प्राइज.
सुनील निकम यांनी जरी मॅच जिंकून दिली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज फिरोज खान यांच्याकडून आलंय. संघाला मॅच जिंकून दिली तर 100 रुपयाचे मानकरी ठरलेत. त्यांनी विकेट काढली आहे. आशिष यांच्याकडून 100 रुपये. 5 बॉल आणि 4 ची आवश्यकता. पाच बॉल 4. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर हर्षित गोयल. हर्षित गोयल आलाय. परंतु एक अनुभवी गोलंदाज हर्षित समोर. फाईन लेगच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगला मिस फिल्डिंग. बॉल तर डॉट आला असता परंतु तिकडे मिस फिल्डिंग झाली. 1 धाव आली. आता 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा. कोण जिंकणार कोण जाणार फायनलच्या मॅच मध्ये? क्वार्टर स्क्वॉड की मॅग्मा पॉवर हाऊस? कोण खेळणार फायनलच्या मॅच मध्ये? अंतिम सामना थोड्याच वेळात आपल्या समोर रंगेल. यानंतर अजून एक सेमीफायनल. 3 बॉल 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. फुलटॉस ढकललाय कव्हरला. वा, अफलातून फटका आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय क्वार्टर स्क्वॉड या टीमने. चांगला फटका प्रकाश नाटेकरच्या बॅट मधून. वेल प्लेड. तर मॅग्मा पॉवर हाऊस आपण देखील चांगला खेळ केला.